श्रावणीने घर तर सोडलं, पण केला सगळ्यांचाच हिशोब चुकता. तर नक्की काय घडलं? चला तर बघूया. पत्रकारच्या बोलण्यामुळे सगळे शॉक झालेले असतात. श्रावणी बोलायला लागते, पण तो फोन ठेवतो. आता शोभीला हातामध्ये आयतं कुलीत मिळतं. शोभी म्हणते, शुभू बघितलं का? तुझ्या बायकोने काय करून ठेवलंय? घरामध्ये तर लयच चांगलं व्हायचं नाटक करते आणि तिकडं सानिकाला अख्ख्या जगात बदनाम केलं. एकतर घरामध्ये ही लग्न करून आली नसती तर सानिकाचं लग्नच मोडलं नसतं. श्रावणी ते शोभाताई, मी असं काही केलं नाही. अहो हे काहीतरी चुकीचंच घडतं. शुभ म्हणतो, मला पण वाटतंय. शुभ म्हणते, बोलला बायकोचा बैल बोलला. बघितलाई, याच्या बायकोने एवढं कांड केलं, पण ह्याला हिचंच खरं वाटतं. बाई 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 बाई, आता सानिकाचं काय होणार? आता अनुराधाची चांगलीच सटकते. ती किचनजवळ जाते आणि सुरी घेते. स्वतःच्या गळ्याला लावत म्हणते, ही नटमोगरी. आता सगळेजण ओरडायला लागतात. शुभ म्हणतो, आई अगं हे काय करतेस? शिवूचे बाबा म्हणतात, कारभारनी लय चुकीचं वागते. श्रावणी म्हणते, सासूबाई अहो लागेल. शिबू सुरी घ्यायला लागतो, पण अनुराधा म्हणते, हो बाजूला, माझ्या जवळ यायचं नाही. ही नटमोगरी आत्ताच्या आता घर सोडून गेली नाही ना तुमच्या सगळ्यांसमोर, मी माझा गळा कापून घेईल. आणि ती सुरी गळ्याला लावते. आता सगळेच ओरडायला लागतात. तेवढे श्रावणी म्हणते, सासूबाई सासूबाई थांबा थांबा, ठीक आहे, मी कायमची घर सोडून जाते, पण प्लीज तुम्ही तुमच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नका. आता श्रावणी घराबाहेर पडत असते आणि शोभीला खूप आनंद होतो. शुभ म्हणतो श्रावणी आणि तिच्या मागे जातो आणि म्हणतो, श्रावणी थांब, अगं तू कुठे जाणार आहे? तुझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झालेले. श्रावणी म्हणते, आता मला सासूबाईने घराच्या बाहेर काढलंच आहे ना, तर मला एका महत्वाच्या ठिकाणी जरा जाऊन यायचंय. शुभ विचारतो, कुठे जायचंय? श्रावणी म्हणते, नंतर कळेलच. शुभूचे बाबा म्हणतात, कारभारनी अगं काय केलं हे? घरातल्या लक्ष्मीला बाहेर काढलंस? शोभी म्हणते, आईने बरोबरच केलं, हीच तिची लायकी आहे. शुभूचे बाबा म्हणतात, अगं कुठं फेडणार आहे पाप? या सगळ्यांमध्ये त्या पुरीची काय चुकी होती? अनुराधा म्हणते, मग माझ्या पुरीची तरी काय चुकी होती? शुभूचे बाबा म्हणतात, चुकी तिचीच होती. तिने जर असं काही केलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. शोभी म्हणते, पण ती श्रावणी या घरामध्ये आली नसती तर शुभूचं लग्न त्या स्वीटीशी झालं असतं आणि तिने सानिकाचं लग्न इंद्रणीशी लावून दिलं असतं. शुभूचे बाबा म्हणतात, वय लावलं असतं लग्न, सगळं झालं असतं. शुभूचे बाबा म्हणतात, झालं असतं सगळं, पण जर स्वीटी ह्या घरात आली असती तर तिने तुमचे काय हाल केले असते हे कळतंय का तुम्हाला? अनुराधा म्हणते, त्याने मला काय बी फरक पडत नाही, फक्त माझ्या सानिकाचं लग्न महत्वाचं. शोभी म्हणते, आहे गेली आता ब्यात घराबाहेर, आता शुभूचं लग्न आपण त्या स्वीटीशी करू. आता काही झालं तरी या श्रावणीला घरामध्ये येऊच द्यायचं नाही. शुभूचे बाबा म्हणतात, आणि शुभचं काय, तो करील का स्वीटीशी लग्न? शोभी म्हणते, आई असंच काहीतरी कर ज्याने शुभू स्वीटीशी लग्न करेल. तुम्हाला काय वाटतं, आता श्रावणी इंद्रणीला जागेवर आणेल का आणि स्वीटीचा माज उतरून सानिकाचं लग्न इंद्रणीशी लावून देईल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.